हॅलो फ्रेंड, सांचीज रंगोली अँड बेकिंग या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. कशा आहात माझ्या मैत्रिणींनो? अहो आपण छानच असणार. आज ना मी शिळ्या पोळ्यांचा उपमा बनवणार आहे. अहो एवढा सुंदर होतो म्हणून सांगू तुम्हाला कायच सांगू. तुम्ही जर कुणाला हा खाऊ घातला ना तर कुणाला विश्वाससुद्धा बसणार नाही का पोळ्यांचा उपमा आहे म्हणून. तर मी इथे 6 चपात्या होत्या शिळ्या, त्याचे छान छोटे छोटे तुकडे करून घेतले आणि याला मिक्सरमध्ये छान असं मस्त बारीक असं ग्राइंड करून घेतलं आहे, आपण व्हिडिओमध्ये बघतात तसं. आणि मग नंतर इथे मी काय केलं, एक बारीक छान कापलेला साधा कांदा, पातीचा कांदा, कढीपत्ता, सांबार आणि हिरवी मिरची स्वादानुसार आणि 1 वाटी दही. आता इथे कढईमध्ये मी थोडंसं तेल घेतलेलं आहे, त्यामध्ये शेंगदाणे, मोहरी, जिरं, कांदा, हिरवी मिरची आणि कढीपत्ता छान मस्त बारीक चॉप केलेला, या सगळ्या वस्तूला मस्त छान असं खमंग आपण असं फ्राय करून घेणार आहोत. मग हे होत आलं की याच्यावरतीच आपण थोडं मीठ आणि हळद टाकून घेणार आहोत आणि यालासुद्धा आपण छान असं मस्त परतून घेणार आहोत. हे व्हायला जास्त वेळ लागत नाही. आयत्या वेळेला आपण पोटभरीसाठी हे नक्की बनवू शकता. मग मी इथे आपला हा मसाला झाला की मग याच्यामध्ये बारीक केलेल्या चपात्या टाकणार आहोत, चपात्यांचा चुरा, आणि छान मस्त याला हलक्या हाताने मिक्स करून घेणार आहोत. हे सगळं साहित्य छान असं एकजीव झालं, मिक्स झालं की मग ना याच्यावरती आपण अर्धा वाटी जे दही घेतलेलं आहे ना, इथे दही हे आपल्याला आंबट हवं आहे, कारण स्वाद हा आपल्याला दह्यानेच येणार आहे. तर मस्त इथे अर्धा वाटी दही टाकून घेतलं आणि यालासुद्धा छान मस्त असं फिरवून घेतलेलं आहे. आणि आता इथे आपण झाकण ठेवून छान याची मस्त आपण एक वाफ काढून घेणार आहोत की आपला उपमा रेडी झाला म्हणून समजा. आता याची छान आपण एक वाफ काढून घेतली की याच्यावरती आपल्याला आपण कापून ठेवलेला सांबार आणि पातीचा कांदा टाकायचा आहे आणि हे टाकलं की आपला उपमा खाण्यासाठी रेडी आहे. अहो ताई, एकदा करून तर बघा हा उपमा, नक्की आपल्याला आवडेल. चला तर मग बाय.